द मिराकल मॉर्निंग म्हणजेच पहाटेचा चमत्कार या पुस्तकाच्या भाग 6मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग सुरू करूया. व्यायाम. मोशन क्रिएशन इमोशन हे विधान आठवून मी कोचावरून उठलो. मी जमिनीवर इतक्या जोरात मारले की त्याहून एकही जास्त मला मारता येईना. त्यानंतर माझ्या लठ्ठ ॲप्सना पेलतील तेवढ्या बैठका मी मारल्या. आता घड्याळात 6 मिनिटे बाकी असताना माझ्या आवडीचे योगाची व्हिडिओ लावली आणि 15 मिनिटांचा योगा केला. मला जोशपूर्ण वाटले. खरोखरीच हे सारे अविश्वसनीय होते. मी आयुष्यातल्या एका अतिशांततापूर्ण, प्रेरणादायी, उत्साहक, शक्तिदायी आणि धन्यता वाटायला लावणाऱ्या दिवसाचा अनुभव घेत होतो. मी सहज घड्याळात पाहिले. सकाळचे फक्त 6 वाजत आले होते. बऱ्याच दिवसाच्या या पहाटेच्या सरावात मला आलेले अनुभव आणि त्यातून माझ्या तळहातावर आलेले शहाणपण एके दिवशी मी कागदावर लिहिले. विश्रांती, निस्तब्धता, अतीव शांतता, चिंतन तसेच स्वतःला तनामनासह रिलॅक्स करण्यासाठी तरल सावधानतेने वेळ काढायला हवा. पहाटेची वेळ आणि हवा यासाठी सर्वोत्तम आहे. रिलॅक्स स्थितीगती आणि पल्लवित उत्साहित व्यक्तिमत्व यांचा मोठा संबंध असतो. तुमचे आजचे विचार हेच तुमचे भविष्य घडवणार आहेत. तुम्हाला योग्य विचार योग्य ठिकाणी करता यायला हवं. अर्थात त्यासाठी स्वतःला नीट जाणून घ्यावे लागेल. मनातील विचारांचे स्वरूप जसजसे तुम्ही घ्याल तेवढी तुमच्या मनातील विचारांची गती कमी होईल. तुमचे शांत अंतर्मन बाह्य जगात प्रभाव टाकतेच. द मिराकल मॉर्निंगचा साक्षात्कार अनुभवण्यासाठी एका आंतरिक शिस्तीची व जबाबदारीची निकड आहे. आपला प्रत्येक विचार सकारात्मक ठेवा. कुठलीही गोष्ट तुम्ही मोठ्या विश्वासाने व प्रांजलतेने केली तर त्याचा परिणाम पडतोच. कोणतेही संकट आले तरी आपला सद्भाव सोडू नका. आपल्याला संपूर्ण चांगुलपणा जगता आले पाहिजे. चांगला माणूस विचार हा चांगलाच करतो आणि त्याची कृती ही चांगलीच असते. शरीर आणि मन या दोहोंची उच्चतम गतिशीलता व निर्मितीशीलता आपल्याला सुखाकडे नेत असते. आजारी पडणे ही आयुष्याची अंधारमय बाजू आहे जी तुम्हाला निष्क्रिय तर करतेच पण नकारात्मक विचारांकडे घेऊन जाते. निरोगी दीर्घायुष्य जगण्यासाठी अधिकाधिक व्यायाम, फलाहार, पालेभाज्या, सकारात्मक विचार, ध्यानाची सवय, अंतर्मुक्ता व आत्मावलोकन, सहजकृती, प्रेम आणि संयम यांची मोठी गरज आहे. स्वतःला काही प्रश्न विचारा. स्वास्थ्य निरोगीपूर्ण असा तुमचा दिनक्रम आहे. आता तुमच्या शरीराची जी काही ठेवण आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही संपूर्ण निरोगी निरामय आयुष्य जगत आहात. मी गतिशील ऊर्जामय जीवन जगतो आहे असे तुम्ही म्हणू शकता का? तुम्ही मनाने सदृढ व कणखर आहात. तुमचा आहार संतुलित आहे. व्यायामाचे महत्त्व तुम्हाला पटलेले आहे का? योगासनांची परिणामकारकता तुम्हाला ठाऊक आहे. हेवी एक्सरसाइज, खेळ तसेच योगासने यांचे संतुलन ठेवत शरीर अधिकाधिक निरोगी जगणे तुमचे आहे. खरे तर प्रश्नांची यादी खूप वाढवता येईल पण किमान प्रश्नांची उत्तरे आपल्याला सकारात्मकतेने देता आली पाहिजेत. जर उत्तरे होकारार्थी असतील तर आपला यशप्रवास सुखकर होतो. माझा द मिराकल मॉर्निंगच्या साक्षात्कारी अनुभवाची गोष्ट ऑनलाईन जगतात वणव्यासारखे पसरली. बहुतेक लोक त्याचे अनुकरण करू लागले. इतकेच नव्हे तर ते आपला पहाटेचा अनुभव फेसबुकवर, ब्लॉगमध्ये लिहू लागले, ट्विटरवर ट्विट करू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या द मिराकल मॉर्निंगचा साक्षात्कारी अनुभव करताना त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवर अभिमानाने पोस्ट करू लागले. एकेक क्षणी माझ्या लक्षात आले की कळत नकळत द मिराकल मॉर्निंग ही एक चळवळ बनली आहे. त्यातून होणाऱ्या आत्मजागृतीने मला खूप बरे वाटत होते. द मिराकल मॉर्निंगची संपूर्ण प्रक्रिया आणि प्रकल्प याबाबत आपण अधिकाधिक जाणून घेऊ. अप्रिय घटनांना मनात धरून ठेवल्यानं सर्वात जास्त नुकसान स्वतःचंच होतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मनात सतत नकारात्मक घटनांची उजळणी करून आपण सध्याची नाती देखील नीट निभावू शकत नाही. त्यामुळे अबोला धरणं, माणसांना टाळणं,
एकटकपणे वागणं ही सर्व दुर्बलतेची लक्षणे आहेत. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान आपलेच होते. हे जेवढे लवकर आपण समजू तेवढे चांगले. अशा प्रसंगामुळे निर्माण झालेला संताप, असूया, मत्सर, पश्चाताप या भावना आपल्या मनाच्या व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं अजिबात हिताच्या नाहीत. यामुळे दुसऱ्याला माफ करणं किंवा अप्रिय घटना विसरणं फक्त आपल्यालाच हातात आहे. अर्थात ही एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे. सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे वाटचाल करा. मानववंशाची कथा ही अशा स्त्री पुरुषांची कथा आहे की ज्यांनी आपल्या क्षमतांचा उपयोग न करता त्यांना आतल्या आत दाबून ठेवले. दररोज तुम्ही व मी उठतो, आपण तेच सार्वत्रिक आव्हान पेलतो. सामान्यपणावर मात करून आपले पूर्ण सामर्थ्य उपयोगात आणणे मानवाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आव्हान आहे. सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे वाटचाल करा. सामान्यपणा सोडून असामान्यत्वाकडे जगण्यासाठी 3 पायऱ्या आहेत. त्या अशा. पहिली पायरी, वास्तविकता कबूल करा. तुम्ही तुमच्या जीवनाचा विचका केला असेल तर आजच बदला, उद्या नको. तुमच्या मनात अनिश्चितते असेल तर ती का आहे ते शोधून काढा. निश्चित राहा. तुमचे विचार करणे सरळ नसेल तर ते सरळ तर्कानुसार ठेवा. लक्षात घ्या की तुम्ही विचार कसे करता, काय विचार करता. तुमचे भरकटलेले मन, तुम्ही इतरांबरोबरच्या संवादात शब्द कसे वापरता, रोजच्या व्यवहारात तुम्ही इतरांशी कसे बोलता, अशा एक ना गोष्टींचे नीट काळजीपूर्वक भान ठेवा. तुम्ही जर तरल सावधानतेने या सर्वांचे भान ठेवले तर मग तुमचे मन तुम्हाला फसवणार नाही. प्रथम आपण हे जाणून कबूल केले पाहिजे की 95% लोक त्यांना पाहिजे असलेले आयुष्य कधीच बनवू किंवा जगू शकत शकलेले नाहीत. बहुतांशी लोकांमध्ये वेगळा विचार करण्याची व तदनुसार आयुष्य जगण्याची इच्छा जरी असली तरी प्रत्यक्ष मात्र ते सामान्यत्वाचे जीवन ते जगत आहेत. चरितार्थाच्या गतीत स्वतःला हरवून टाकत आहेत. मग ते स्वतःलाच विचारतात की हे कसे झाले. आपले सामान्यपण, आपले रोजचे झगडणे, वाट्याला आलेले अपयश, आपली निराशा व खंत यांनी भरलेले आयुष्य आपल्याला बदलायचे आहे आणि ते मी बदलणारच याचा निश्चय आपण स्वतःशीच केला पाहिजे. वास्तवाचा सन्मान आपण जेव्हा करू तेव्हा आपला मेंदू आपोआप शांत होऊ लागतो. म्हणूनच जे आहे त्याकडे म्हणजेच वास्तवाकडे, आपल्या रोजच्या परिस्थितीकडे आपल्याला स्पष्टपणे, सरळपणे व करुणेने पाहता आले पाहिजे. खालील गोष्टींवर विचार करा. शारीरिक लठ्ठपणा हा सार्वत्रिक रोग आहे. प्राणघातक होऊ शकणारे कॅन्सर व हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर यांचे प्रमाण वाढत आहे. रोजच्या चक्रात चरितार्थात सामान्य माणूस हा विलक्षण थकत चाललेला आहे. त्याची शारीरिक ऊर्जेची पातळी कमी होत चालली आहे. बऱ्याच लोकांना दिवसभराचे काम करण्याऐवजी ऊर्जाही शिल्लक राहत नाही. मग ते चहा, कॉफी वा इतर उत्तेजक पेयांच्या न कळत अधीन होऊन जातात. मानसिक व भावनिक दुरावस्था, नैराश्य, काळजी आणि निद्रानाश अशा अगणित व्याधींचा प्रतिकार करण्यासाठी काही लोक रोज वाढत्या संख्येने औषधे घेत आहेत. आपण मानसिकदृष्ट्या अधिकाधिक दुबळे होत चाललो आहोत. तुमच्या शरीराची, मनाची स्थितीगती, लय निरोगावस्थेकडे जाते आहे. तुमच्या आत्मिक चैतन्याची सळसळ ही नेहमीच तुमच्या तन मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते. एका मानसशास्त्राने निरोगी व निरामय मन स्वास्थ्यासाठी 10 पत्ते सांगितली आहेत. दुसऱ्या एखाद्याने माझ्यावर प्रेम केलेच पाहिजे ही धारणा चूक आहे. त्यातून दुःखच पदरात पडते. त्याऐवजी मी दुसऱ्यावर प्रेम करू शकतो ही समज अधिक समृद्ध करते. कोणी माझं कौतुक करो न करो, मी स्वतःचा आब राखणारच. भयंकर कृत्य करणारी माणसं भयंकरच असतात असं समजण्याऐवजी त्यांची कृत्य निंद्य असतात. म्हणून अशा कृत्यांचा निषेध ती करणाऱ्या माणसांना मानसोपचाराची गरज आहे हे ओळखायचं. माझ्या अपेक्षेनुसार जेव्हा गोष्टी घडत नाहीत तेव्हा हताश होण्याऐवजी प्रयत्न करून पाहायचा. तरीही अपयश आलंच तर त्याचा फार बाऊ न करता पुढे चालू लागायचं. माझं मनस्वास्थ्य दुसरी माणसं बिघडवतात ही धारणाच मुळात चूक आहे. मी त्यांना ते बिघडवण्याची परवानगी देतो. माझ्या सुखदुःखाचा शिल्पकार मी स्वतःच, दुसरा कोणी नाही. भीषण दुःखदायक गोष्टींबद्दल कायम विचार करण्याऐवजी त्याचा मी निकोप बुद्धीने सामना करीत जे अटळ आहे त्याचा स्वीकार करीत स्वतःचं माणूसपण स्वीकारेन
करेन असे स्वतःला बजावा. आपल्या प्रत्येक कृत्याची मला जबाबदारी घ्या. मी यशस्वी होईल याची गॅरंटी नाही. अपयश लज्जास्पद नाही. माणूस मर्यादित कुवतीचा प्राणी आहे, तो परफेक्ट नाही. माझा भूतकाळ वेदनादायक तापदायक असू शकतो, मात्र त्याने मी जन्मभर नियंत्रित व्हावं की होऊ नये हा माझा स्वतःचा निर्णय आहे. भूतकाळापासून शिक, दुःखी व्हायची गरज नाही. माझ्या आत्मक्लेशदायक भावनांवर अखेरीचं माझंच नियंत्रण असतं. त्या भावनांना मी कुठला अर्थ देतो हे महत्त्वाचं आहे. परस्पर संबंधातील ताणतणाव. सध्या घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मी तर म्हणेन की घटस्फोटाच्या आजाराची जणू साथ पसरली आहे. मित्र व परिवारासमोर उभे राहून चांगल्या व वाईट काळात एकत्र राहण्याच्या अनाभाका घेणारी प्रेमी जोडपी आपले लग्न कसे तरी टिकवण्याची धडपड करताना दिसतात. 30 वर्ष विवाहित राहिल्यावर मला आवडणाऱ्या 2 व्यक्ती, माझे आई बाबा, नुकतेच विभक्त झाले. नात्यांतील या वेदनादायी झगड्याचा मी साक्षी आहे. बहुतेक नात्यातील संबंध हे रेल्वे रुळासारखे समांतर झाले आहेत. सततचा संघर्ष व ताणतणाव यांनी ते व्यापले आहे. मुख्य म्हणजे परस्पर संबंधातील संकेत न कळल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक एकटी पडत चालली आहे. आर्थिकता. प्रत्येक व्यक्ती ही सध्या कर्जाच्या ओझ्याखाली वावरते आहे. शिक्षणासाठी कर्ज, गृहकर्ज, लग्नासाठी कर्ज, वाहन घेण्यासाठी कर्ज वगैरे. बहुतांश लोकांची आवश्यकता तेवढी कमाई होत नाही. ते अति खर्च व कमी बचत यामुळे आर्थिक संकटात आहेत. सरळ याचा अर्थ असा झाला की बहुतांश लोक हे त्यांच्या क्षमते एवढे जीवनमान प्राप्त करीत नाहीत. हे एकदा मान्य केल्यावर लोकांना त्यांच्या आयुष्यात सामान्यतेशी का झगडावे लागते हे आपल्याला कळून येईल. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जे निसर्गदत्त गुण असतील त्याचा चहूबाजूंनी विकास आपल्याला साधता आला पाहिजे. शिक्षण वा व्यक्तिमत्व विकसन म्हणजे मानवातील सुप्त शक्तींचा विकास असे आपल्याला म्हणता येईल. दुसरी पायरी. वर्तमानाच्या या क्षणात पूर्ण क्षमतेने जगायला शिका. अंतःकरणात असलेले पूर्ण अभिव्यक्त करण्यासाठी व्यक्तीची मनातील भीतीचा अंत झाला पाहिजे. तरच व्यक्तीच्या जन्मसिद्ध शारीरिक, नैतिक व बौद्धिक शक्तींचा सप्रमाण आपल्याला विकास साधता येईल. बोलायचे, लिहायचे म्हणजे घाबरायचे नाही हे प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे व ते त्वरित अंमलात आणायला हवे. सर्वोत्तम विकासासाठी स्वला जाणणे, योग्य विचार करणे, योग्य ठिकाणी करणे तसेच आपल्यातील सुप्त जन्मसिद्ध गुणांचा विकास साधण्याचा सदैव प्रयत्न करणे महत्त्वाचे. आपलं जगणं हे क्षणाक्षणांनी बनलेलं आहे, पण आपण कोणताही क्षण पूर्णपणे जगत नाही. खरं तर जगण्यापासून, प्रत्येक क्षणाच्या वास्तविक अनुभवापासून आपण हळूहळू तुटत जातो. मग या तुटलेल्या मनानं आपण तक्रार करतो की आयुष्यात काही आनंद नाही. क्षणाचा अनुभव व आनंद घेण्याची कला आपल्याला साधायला हवी. प्रत्येक क्षणामध्ये जगण्याची आपली क्षमता वाढवायला हवी. त्या क्षणामध्ये जास्त जगायला हवं. जीवनात फक्त हा क्षणच घडत असतो. क्षणाचा अनुभव व आनंद घेण्याची कला आपल्याला साधता यायला हवी. आपल्यातील भीतीला थेट सामोरे जा. प्रेम, सद्भाव, सहजकृती, सम्यता व संयम, यश वैभवासाठी ज्वलंत इच्छा व यशावरचा दृढ विश्वास, आपल्या स्तरावर आणि स्वीकारलेल्या मार्गावर प्रचंड निष्ठा, मोठी सकारात्मकता, सत्विवेकाची कास, धैर्य, मानसिक कणखरता तसेच कमालीची चिकाटी, अपरंपार उत्साह अशा एक ना अनेक गोष्टींना आपल्याला जवळ करायचे आहे. एक लक्षात घ्या की ह्या सर्व गोष्टीतून आपण सृजनशीलतेने आणि संपूर्ण नव्याने आयुष्य जगू शकतो. अखेरीस अर्थपूर्ण आणि आनंदमय यशस्वी जगणे महत्त्वाचे असते. आपल्याला नेहमीच रिलॅक्स राहता आले पाहिजे. कुठलाही ताणतणाव, संघर्ष याला तुम्ही थेंबभरही थारा देणार नाही आहात. कृपया आपल्या स्वास्थ्याबाबत, आरोग्याबाबत गंभीर व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य आयुष्य जगायचे आहे. तरच तुम्ही तुमच्यातील संपूर्ण चैतन्य शक्तीचा, ऊर्जेचा नेमका विनियोग करू शकता. चैतन्य हे एक प्रकारे तारुण्यच असते. वर्षातून स्वतःचे संपूर्ण चेकअप करून घ्या. खाण्यावर, शारीरिक नियंत्रणावर आपले लक्ष केंद्रित करा. पहाटे लवकर उठा आणि निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जा. मुख्य म्हणजे द मिराकल मॉर्निंगचा साक्षात्कारी अनुभवाची चव चाखा. रोज पहाटे उठून नियमित व्यायाम आणि घेतलेला समतोल आहार यावरच शरीराची, मनाची
इमारत उभी आहे. जीवनाच्या वा व्यवसायाच्या तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रवासात यशस्वी कसे व्हायचे हे अनेकदा आपल्याला माहीतच नसते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आपल्यातल्या चैतन्याचा सर्वस्वाने कधी वेधच घेत नाही. दुसरे असे की आपल्याला नक्की काय करावेसे वाटते हे ओळखणे फार फार महत्त्वाचे आहे, कारण ते नेमकेपणाने ओळखणे हीच अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते. ऐकूनच आपल्याला अस्तित्वानिशी काय करायला आवडते ते शोधून काढा, अन्यथा ज्या कामात प्रांतात तुम्हाला मुळीच रुची नसेल ते काम तुम्हाला करायला लागेल. मग तुमचे जीवन दुःखी होऊन जाईल. तुमच्या अंतरंगात आनंद नसेल तर जीवनाला फार थोडा अर्थ आहे. अर्थात हा अर्थ हा आपल्या जिव्हाळ्याच्या विषयात व प्रांतात सर्वस्वाने उतरण्यात व पाऊल पुढे जाण्यात व व्यक्तिमत्व विकसित होण्यात आहे. म्हणूनच आपल्या आत दडलेल्या चैतन्य शक्तीचा शोध घ्या. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्वांगाने सर्व दिशांनी स्वतःला कसे प्रदर्शित करता, तुम्ही किती उंचीपर्यंत पोहोचू शकता किंवा तुम्ही समोर उभे ठाकलेल्या प्रतिकूल परिस्थितीला कसे सामोरे जाता यावर तुमचे यश अवलंबून असते. लक्षात घ्या की तुमची बोट जळाली आहे आणि परतीचे रस्ते बंद झाले आहेत. वस्तुतः अशा जीवघेण्या परिसर पर्यावरणातच किंवा दुर्धर कसोटी पाहणाऱ्या क्षणातच अपार जिद्दीतच तुमच्यातील खरे गुण सुवर्णाकित होतात. तुम्हाला सृजनशीलतेने व खऱ्या अर्थाने जगायचे असेल तर जिंकायलाच हवे, दुसरा पर्याय नाही. आणि त्याशिवाय आपले वर्तमान भविष्य घडणार नाही. आपण आपल्या घराची खिडक्याद्वारे बंद करून आत बसलो तर आपण सुरक्षित निर्धास्त आहोत असे आपल्याला वाटते, पण जीवन असे नसते. जीवन आपल्या दरवाजावर नेहमी धडाका देत असते आणि आपल्याला काहीतरी जास्त कळावे दिसावे म्हणून खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करीत असते. आणि आपण भिवून जर दरवाजांना कुलपे घातली व खिडक्यांना कड्या घातल्या तर धडका अधिकच जोरात बसू लागतात. कोणत्याही सुरक्षिततेला आपण जितके जास्त भिलगू तितके जीवन आपल्याला जास्त जोरात धक्के देते. आपण जितके जास्त भिवू आणि स्वतःला कोंडून घेऊ तितके जास्त आपले दुःखच वाढते, कारण जीवन आपल्याला एकटे सोडित नाही. आपल्याला निश्चित सुरक्षित व्हावेसे वाटते, पण जीवन म्हणते आपल्याला ते शक्य नाही. म्हणून मग आपला झगडा सुरू होतो. आपण समाजात रूढीमध्ये परस्पर संबंधात सुरक्षितता शोधित असतो, पण जीवन हे सुरक्षिततेच्या सर्व भिंती पाडून आत घुसत असते. यश हे तुमच्या आतून जिद्दीतून आकाराला येते, बाहेरून नाही. आपली मानसिक तयारी प्रचंड असेल आणि आपण पुरेसे कणखर असू तर यश आपलेच असते. फक्त आपल्यातला ऊर्जेची संपूर्ण विनियोग आपल्याला करता यायला हवा. खरे तर प्रत्येकाकडे महान कल्पनाचित्रे असतात, पण फारच थोडे त्याचा पाठपुरावा करतात. खरे तर त्यासाठी खूप दूरवरचा प्रवास करावा लागतो, अन्यथा आपण सामान्यच राहू. प्रतिभाशाली कल्पनाशक्तीतून अनेक गोष्टी उदयास येतात. तुम्हाला तुमच्यातील सृजनशीलतेला विकसित करायचे आहे. तुम्ही प्रत्येक क्षणाला शिकण्यासाठी जागे राहिले पाहिजे, अन्यथा मागचे लोक पुढे जातील. टप्प्याटप्प्यांचा वळणांचा हा प्रवास आहे. जेव्हा तुम्ही आपल्या ध्येयपथावर कार्यरत असता तेव्हा अवतीभोवती किंवा अगदी वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या प्रतिकूल घटनेकडे दुर्लक्ष करीत प्रवासमग्न रहा. आपल्या ध्येयपथावरून ढळू नका. आपल्याला प्रत्येकाला सुरक्षितता हवी असते. तुमच्याकडे व्यापक जीवनदृष्टी असेल आणि तुम्ही जर आपला ध्येयपथ सोडला नाही तर यश तुमचेच असेल एवढे मात्र नक्की. तुमच्याकडे तीव्रतम इच्छा हवी, जिद्द हवी, कारण त्यावर तुमचे यश अवलंबून असते. महान स्वप्ने डोळसपणे बघणे आणि वास्तवात ती स्वप्ने आणण्यासाठी योग्य दिशेने व दृष्टीने काम करीत राहणे महत्त्वाचे आहे. अपयशातूनच तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. आपली भीती आणि संशय यावर मात करा. द मिराकल मॉर्निंगचा साक्षात्कारी अनुभवाची चव चाखा. मग बघा तुमच्यासाठी एक नवीन जग आकारता येईल. आपल्या सामान्यत्वाची काही कारणे आणि त्यावरचे आपले उपाय. जीवनात सामान्यतेचे सर्वात मोठे कारण आपली मानसिक स्थितीगती असते, जिला मी पृष्ठदर्शी आरसा विकृती रिअर व्ह्यू मिरर सिंड्रोम असे म्हणतो. आपले सुप्त मन एका स्वमर्यादाकारी पृष्ठदर्शी आरशाने
सज्ज असते, ज्यामध्ये आपण कायम आपला भूतकाळ पाहत व जगत असतो. आपण सतत असे मानत असतो की आपण जे होतो तेच आता आहोत. त्यामुळे आपण भूतकाळातील मर्यादांप्रमाणे आपला वर्तमानसुद्धा मर्यादित करतो. त्यानुसार आपल्या प्रत्येक पसंतीला आपण चाळणीला लावतो. जसे सकाळी कितीला उठायचे इथपासून ते अगदी आपली कुठली ध्येय असली पाहिजेत इथपर्यंत. याचे कारण म्हणजे आपले भूतकाळातील अनुभव हे वर्तमानासाठी मर्यादाकारी असतात आणि ठरतात देखील. आपणा सर्वांना एक चांगले आयुष्य हवे असते, पण आपल्याला हे कळत नाही की ते आपल्या पूर्व आयुष्यापासून कसे वेगळे करायचे. आजवरचे संशोधन असे सांगते की एका दिवसात एका सर्वसाधारण व्यक्तीच्या मनात 50,000 ते 60,000 विचार येतात. अडचण ही आहे की त्यातले 95% विचार आधीच्या दिवसांसारखेच असतात. त्यामुळे लोक दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षामागून वर्ष तेच ते आयुष्य जगत राहतात. नव्या गोष्टीत रसच घेत नाहीत. अनोळखी प्रदेशाला व व्यक्तींना भेटायला घाबरतात. आपण ताणतणाव, भीती व चिंता कालवरून आजकडे जुन्या सामानासारख्या वाहत राहतो. संधी समोर आल्याबरोबर आपण आपली क्षमता जोखण्यासाठी आपला पृष्ठदर्शी आरसा पाहतो. मी आधी केव्हाही असे काही केलेले नाही. या पातळीचे यश मी कधीच मिळवले नाही. मग आता मला कसे यश मिळणार? वस्तुस्थिती अशी असते की मी वारंवार अपयशी ठरलो आहे. संकट समोर आल्यावर आपण पुन्हा आपल्या विश्वासू पृष्ठदर्शी आरशाकडे जातो. आता काय करायचे या उत्तरासाठी मी म्हणतो, हो ना, माझे सुदैव. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. मी आता देखील हार मानतो आहे. पूर्वीही मी हेच करत होतो. तुम्हाला तुमच्या मर्यादा ठरवू असेल तर तुम्ही तुमच्या पृष्ठदर्शी आरशानुसार जगणे सोडून देऊन अमर्याद संभावनांच्या आयुष्याचा कल्पना करणे सुरू करायला पाहिजे. माझा भूतकाळ म्हणजे माझे भविष्य नाही या उक्तीवर विश्वास ठेवा. स्वतःशी बोलणे सुरू करा. हा विश्वास मनात जागवा की सर्व गोष्टी नुसत्या शक्य आहेत एवढेच नाही तर त्या शक्यतेत आणण्यासाठी तुम्ही सक्षम व प्रतिबद्ध आहात. पूर्वीपेक्षा अधिक मोठा विचार करा. तुम्हाला काय पाहिजे यात स्पष्टता आणा. त्याच्यावर दररोज नजर ठेवून व सकारात्मक विधाने करून विश्वास बळकट करा. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येईपर्यंत ध्येय दिशेने निरंतर चालत राहा. भिण्याचे काहीच कारण नाही. तुमची हार होणार नाही. सतत शिकत पुढे जात राहा आणि पूर्वी कधी नव्हता इतके यशस्वी व्हा. आपला जीवन हेतू निश्चित करा. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीच्या हॉल ऑफ फेममध्ये नाव आल्यानंतर मी कंपनी सोडून माझे लेखक, वक्ता आणि प्रशिक्षक होण्याचे स्वप्न पुरे करायला सिद्ध होतो. तथापि कंपनीमध्ये असताना मी माझी पुरी क्षमता कधीच आजमावली नव्हती. सामान्यपणाचे माकड पाठीवर ठेवूनच मी कंपनी सोडायला तयार झालो आणि त्याबद्दल मी आत्ताच काही केले नाही तर पुढे मी ते करू शकणार नव्हतो. आत्तापर्यंत मला असा कुठलाही जीवन हेतू नव्हता जो मला सकाळी उठायचे नसताना सुद्धा उठायला लावेल, पैशाची गरज नसतानाही फोन उचलून ग्राहकांशी बोलायला लावेल असे काही कारण किंवा उद्दिष्ट मला दिसत नव्हते. तत्क्षणी मी निश्चय केला, पुढच्या 12 महिन्यांसाठी माझा जीवन हेतू असेल आणि ते म्हणजे माझ्या स्वप्नातले आयुष्य. आपले सामान्यपण नाहीसे करण्यासाठी एका जीवन हेतूची वा उद्दिष्टांची गरज असते. मग तो हेतू कुठलाही असो. रोज उठून त्यानुरूप काम करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली पाहिजे. इतरांना आनंद देण्यासाठी रोज अधिकाधिक स्मित हास्य तुम्ही केले पाहिजे. द हिरदम ऑफ लाईफ या आपल्या पुस्तकात मॅथ्यू केली म्हणतो, आपण स्वतःचीच एक सर्वोत्तम आवृत्ती बनवली पाहिजे. म्हणजेच तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी व सर्वोत्तम बनण्याची इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी आत्मविकासावर आपले लक्ष केंद्रित करा. हाच तुमचा जीवन हेतू आहे. यश म्हणजे अंतिम ध्येयपूर्ती आणि बाकी सगळी फक्त वाचाळ बडबड. प्रत्येक यशस्वी माणूस हा केवळ आपल्या उद्दिष्टांना, ध्येयांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करीत असतो. वस्तुतः आपल्याला नेमके काय हवे आहे, आपली उद्दिष्टपूर्ती व ध्येयरेखा यांची नेमकी दिशा व दृष्टी त्याला ठाऊक असते. म्हणूनच प्रत्येक दिवशी, अगदी प्रत्येक क्षणी तो पावलांनी आपल्याला ध्येयाच्या दिशेने कर्ममग्न, प्रवासमग्न राहत पुढे जात राहतो. यशाची खरी मेख ही ध्येय निश्चितीतच सामावलेली असते. तुमचे ध्येय
ध्येय ही नेहमीच तुम्हाला तुमच्या मनाला सकारात्मकतेकडे खेचत असतात. इतकेच नव्हे तर तज्ज्ञ कल्पना ऊर्जा यांचा ध्येयाच्या दिशेने प्रवाहित करणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तरच तुम्ही एखाद्या बाणाप्रमाणे ध्येयपथावरून वाटचाल करीत राहाल, अन्यथा प्रवाहात तुम्ही वाहवत जाल. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या चैतन्य क्षमतेपैकी थेंबवर देखील ऊर्जा तुम्ही उपयोगात आणत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात यशाचा एक नियम असाही आहे की प्रारंभ बिंदूपेक्षा अंतिम विश्रांती स्थळाला अपार महत्त्व असते. खरे तर तुम्हाला कोठे जायचे आहे त्याची दिशा व दृष्टी स्पष्ट व स्वच्छ असणे अत्यावश्यक आहे. ते केवळ यासाठीच तीव्रतम इच्छाशक्तीसह जिद्दीसह तुमचे शुद्ध व स्पष्ट विचार वा उद्दिष्टे ही नेहमीच तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढवत असतात. मग या उंचावलेल्या प्रेरणेतून तुम्ही कळत न कळत अधिकाधिक कर्ममग्न होता. ध्येयाविना वणवण. बहुतेक माणसे ही आपल्या आयुष्यात कधी ध्येयाविना एका अनोळखी प्रदेशात वणवण भटकत आयुष्याची खूप ऊर्जा वाया घालवतात. ज्या माणसाने आपल्या व्हीलचेअरमध्ये बसून संबंध जगभर प्रवास केला तो रिक हॅन्सन त्याला तत्संबंधीच्या अपूर्व यशाबद्दल साहसाबद्दल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की मी संपूर्ण जगभरच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करताना आधी छोट्या छोट्या प्रवासाची निश्चिती करीत गेलो. आता रिक हॅन्सनना जे साधले ते आपल्याला का साधू नये. काही वेळेला मोठ्या उद्दिष्टांची छोट्या छोट्या उद्दिष्टात विभागणी करून त्यांची पूर्तता करणे सोयीचे जाते. मग लांब पल्ल्याचा दीर्घकालीन प्रवास सहजपणे आवाक्यात येऊन त्यातून प्रवासाच्या पूर्ततेबरोबरच आत्मसुख व आनंदही निश्चितपणे आपल्या पदरात पडतो. तुमची उद्दिष्टे व ध्येय ही किती तेजस तुम्हाला महान उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्युक्त करेल. आता आपली ध्येय व उद्दिष्टे ही कोणती असावीत, त्याचा आकार, दिशा व तत्संबंधी दृष्टी ही कशी असावी. इतकेच नव्हे तर त्या उद्दिष्टांच्या मर्यादा वा इतर तपशील ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे. लहान आहेत वा मोठी आहेत याला तसे फारसे महत्त्वाचे नसते. समजा तुमचे उद्दिष्ट वा ध्येय हे जर लहान असेल ते तुम्हाला लवकरच गाठता येईल. मोठे उद्दिष्ट हे तुमच्यातील नैसर्गिक क्षमतेला आवाहन करेल. आपण सर्व प्रसंग, घटना वेगवेगळ्या असंबंध आणि फक्त त्या वेळापुरत्या मर्यादित आहेत असे समजतो. उदाहरणार्थ एखाद दिवशी आपण व्यायाम चुकवतो किंवा एखाद्या प्रकल्पाबाबतीत चाल ढकल करतो. कधी कधी रोजच्या घरच्या जेवणाऐवजी फास्ट फूड खातो आणि म्हणतो एक दिवस खाल्लं म्हणून काय झालं, त्यानं काय होणार आहे, उद्या पुन्हा मी अधिक व्यायाम करीन वगैरे वगैरे. सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड या पुस्तकात टी हर्व एकर म्हणतो तुम्ही एखादी गोष्ट जशी करता त्याप्रमाणे तुम्ही इतर सर्व काही करत असता. तुम्ही अनेकदा योग्य बरोबर गोष्ट करण्याऐवजी सोपी गोष्ट निवडता. पण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट योग्य कृती प्रत्यक्षात आणण्याचा चंग बांधाल तेव्हा तुमच्यात खरे परिवर्तन होईल. माझा मित्र पीटर वूड त्याच्या ग्राहकांना नेहमी सांगतो की आपण आपल्या स्वतःला लावलेली शिस्त हे आपले जीवनमान उंचावत असते. पीटर वूडने गजराच्या घड्याळाचे उदाहरण दिले आहे आणि ते पाहण्यासारखेच आहे. जेव्हा घड्याळाचा गजर वाजतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया स्नूज बटन दाबण्याची होते, म्हणजेच आपण सोपी गोष्ट निवडतो. खरे तर अशा कृतीतून आपण आपल्या उद्दिष्टापासून प्रत्यक्ष कृतीपासून दूर जातो आणि तेच धोकादायक आहे. सुट्या घटनांपेक्षा समग्रतेने अवलोकन करा. एकूणच आपण घटनांना अलग अलग बघण्याचे सोडून पूर्ण चित्र बघितले पाहिजे. आपण करणारी प्रत्येक गोष्ट आपल्या जडणघडणीवर आणि आपल्या राहणीमानावर परिणामकारक ठरते. पूर्ण चित्र बघितले म्हणजे मग आपल्याला गजराचे गांभीर्य उमजेल. तिसरी पायरी जबाबदारीचा अभाव. यश व जबाबदारीमधील संबंध वादातील आहेत. बहुतेक सर्व यशस्वी झालेल्या व्यक्ती, व्यावसायिक खेळाडू वा अगदी देशाचा पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्ष असो त्याला जबाबदारीचे भान ठेवावेच लागते. माझ्या आयुष्याला, माझ्या दुरावस्थेला मी जबाबदार आहे याचे भान हवेच. असे भान जर आपण ठेवले तर आपण स्वतःला अधिकाधिक जाणण्याचा प्रयत्न करू. मग आपल्यात परिवर्तन घडू शकेल. सर्व महान प्रभूतींमध्ये काही गोष्टी मात्र सारख्याच असतात. बालपणातील, तारुण्यातील त्याचा कल किंवा त्याचा जिव्हाळ्याचा प्रांत तसेच त्याच्या जीवनात योगायोगाने घडणारे प्रसंग एखाद्या व्यक्तीच्या रूपात
रूपाने मिळणाऱ्या मदतीचा उल्लेख या संदर्भात करता येईल. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपण, प्रवासमग्नता आणि सततचा रियाज तसेच आत्मशोधकता यामुळे व्यक्ती कमालीच्या वेगाने प्रगती करते. तुमचे भविष्य हे केवळ तुमच्याच हातात आहे. इतर फार तर तुम्हाला सल्ले देऊ शकतात, पण जीवनात परिवर्तन घडवणे हे केवळ तुमच्याच हातात आहे. हे तुमच्या लक्षात आले आहे का? उद्या मुळी नसतोच किंवा इथे काल असाही काही नाही. आपल्या हातात जो काही आहे तो वर्तमान क्षण, आता आणि इथे, आणि हा अनुभव साक्षात चमत्कारच असतो. जीवनाबरोबर जे मन संपूर्णपणे गतिमान राहू शकते तेच खऱ्या अर्थाने जिवंत असते. या परिवर्तनाला आपण साष्टांग शरण जायला हवे. एवढे मात्र निश्चित, अशा जीवनात निसर्गात विलक्षण चैतन्य व सौंदर्य असते. सामाजिक बुद्धिमत्तेत अपरिपक्वतेकडून परिपक्वतेकडे जाणे, प्रवाही वृत्ती अंगी बाळगणे, आत्मशोध घेत सतत परिवर्तनाचा आग्रह धरणे, संवादशीलता, दक्षता, तरल सावधानता, नैसर्गिक क्षमतेत व चैतन्याला सतत प्रवाही ठेवणे, झालेल्या चुका पुन्हा पुन्हा न करणे, समोरच्या लोकांचे अचूक निरीक्षण करणे, अशा एक ना अनेक गोष्टी येतात. तुमची जर जबरदस्त इच्छा असेल तर सर्व काही तुमच्या मनासारखे घडू शकेल. बहुतांशी लोक आपला रोजचा तर मग भाग 6 द मिराकल मॉर्निंग म्हणजेच पहाटेचा चमत्कार या पुस्तकाचा भाग 6 हा कंप्लीट झालेला आहे. मी थोडंसं फास्ट वाचलं, मला असं वाटतं या भागामध्ये. माहिती नाही माझ्या पाठीमागे कुठलं कुत्रं लागलेलं आणि मी का इतकं फास्ट वाचत होते ते. रिअली सॉरी, फास्ट वाचली आहे त्याबद्दल. तर मग तुम्हाला कोणती पुस्तकं ऐकण्यासाठी अजून आवडतील ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याच्यानंतरचं जे कोणतं मी पुस्तक घेऊन येणार आहे तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी टाकेन. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचं नवीन पुस्तक घेऊन. तुमच्या भेटीसाठी मी येणार आहे. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.